नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। ही सत्य घटना आहे छत्तीसगड राज्यातील जांजगीर चांपा जिल्ह्यात नवागड नावाचा एक पोलीस स्टेशन आहे आणि या नवागड पोलीस स्टेशन अंतर्गत पिपरा नावाचं एक गाव आहे। या गावात राहणारे विशंभर दास यांना 2 मुलं आणि 1 मुलगी होती। ते अजून लहान होते आणि मुलगी जी होती तिचं वय 21 वर्षाचं होतं। मुलीचं नाव पूजा महंत। आता ही पूजा एक दिवस आपल्या शेतात काम करत होती तर त्या ठिकाणी प्रवीण नावाचा एक मुलगा असतो। प्रवीण शहरामध्ये राहून आपलं शिक्षण घेत असायचा। आता तो आपल्या गावी आलेला होता आणि तो फिरत फिरत शेतावरती गेलेला होता। तर शेतात गेल्यानंतर त्याला दिसलं की पूजा शेतामध्ये काम करत होती। हा प्रवीण पूजाकडे गेला आणि तिला विचारतो की फक्त शेतामध्ये कामच करते की काही शिक्षण वगैरे घेते। तरीही पूजा त्या प्रवीणला म्हणते की तुझ्यासारखं मी एका ठिकाणी बसून राहत नाही, शिक्षण पण घेते आणि शेतात काम देखील करते। हा मुलगा, त्याचं नाव प्रवीण प्रकाशचंद्र, आजच्या तारीखच्या त्या मुलाचं वय 28 वर्ष आहे। प्रवीण पूजाला म्हणतो की मी शहरामध्ये जाऊन फक्त बसलेला असतो का, मी देखील तिथे शिक्षण घेतो आणि अभ्यास करतो। पूजा म्हणते की तू जर शहरामध्ये जाऊन शिक्षण घेतो, अभ्यास करतो तर तुला आतापर्यंत नोकरी का लागली नाही? तुझं वय बघ आता किती जास्त झालेलं आहे। प्रवीण म्हणतो अजूनपर्यंत माझं वय एवढं झालं नाही, मला नोकरी देखील मिळेलच आणि तुझ्यासारखी मैत्रीण असली तर मला लवकरच नोकरी मिळेल। पूजा म्हणते की मी कधीतरी तुझी मैत्रीण झाले तर? प्रवीण म्हणतो आपण इतका वेळ बोलत आहे तर आपण एक मित्र मैत्रीणसारखंच आपलं रिलेशन आहे। पूजा म्हणते आमच्या घरच्यांना हे सर्व चालत नाही। त्यावर प्रवीण म्हणते की आपण घरच्यांना सांगून थोडीच मैत्री करणार आहे, आपण तर फक्त एकमेकांच्या गोष्टी एकमेकांना शेअर करणार आहे। तर ही पूजा म्हणते ठीक आहे, तुमचा कॉन्टॅक्ट द्या। प्रवीण तिला आपला कॉन्टॅक्ट नंबर देतो। पूजाचा पण कॉन्टॅक्ट नंबर घेतो आणि निघून जातो। आता पूजाकडे काही स्वतःचा मोबाईल वगैरे नसतो तर तिच्या आईच्या फोनवरून हा नंबर डायल करते आणि प्रवीणला कॉल करते। प्रवीण कॉल रिसीव करतो आणि आता पूजा म्हणते की शेतामध्ये आपण बोललो म्हणजे लगेच आपली मैत्री झाली नाही, तू माझा नाद सोडून दे। प्रवीण म्हणतो की नाद सोडायचा होता तर तू मला कॉलच का केला? तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल काहीतरी आहे जे तुलाही समजत नाही, म्हणून तू मला कॉल केला आणि अशा प्रकारे प्रवीणला समजू लागले होते। प्रवीण म्हणतो की आपण दोघे रिलेशनमध्ये राहू, कोणाला काही अडचण येणार नाही, कोणाला काही समजू देणार नाही। अशा प्रकारे पूजा देखील हे मान्य करते। येथून पुढे या पूजाला जेव्हा जेव्हा कधी वेळ मिळायचा तेव्हा तिला घरातला एखादा मोबाईल मिळायचा तेव्हा ती प्रवीणचा नंबर डायल करायची आणि प्रवीणसोबत तासनतास बोलत असायची। आता हे दोघे एकाच गावातील होते। प्रवीण जेव्हा शहरामधून सुट्टी काढून घरी यायचा तेव्हा पूजाला भेटायचा। एकाच गावचे असल्यामुळे कुठेही कामानिमित्त भेटू लागले होते, कोणाला काही माहीत नव्हतं आणि यांची मैत्री आता संबंधात परावर्तित झाल्या होत्या। दोघेही एकरूप झाले होते। वेळ निघत होती। 2022 सुरू झालेले हे प्रेम प्रकरण आता 2023, 2024 आणि 2025, आता 2026 जानेवारी 2026 सुरू झालं होतं आणि पूजाचं प्रेम प्रकरण हे सुरूच होतं। 26 जानेवारी 2026चा दिवस होता। रात्रीचे 8 वाजलेले होते आणि पूजा ही आपल्या मैत्रिणीसोबत आणि घरातील काही मेंबरसोबत हिरीत नावाचं एक गाव असतं, या गावात वार्षिक उत्सव असतो। या कार्यक्रमामध्ये जत्रा बघण्यासाठी पूजा आपल्या मैत्रिणीसोबत आणि इतर लोकांसोबत गेलेली असते। प्रवीण देखील शहरामधून घरी आलेला असतो आणि तो देखील आपल्या मित्रासोबत त्या गावात गेलेला असतो, जत्रा बघण्यासाठी गेलेला असतो। रात्रीची वेळ असते। तिथे पूजा आपल्या मैत्रिणीसोबत फिरत असते आणि इकडे प्रवीण फिरत असतो। मात्र दोघांची एकमेकांच्या नजरेला नजर मिळते आणि दोघे एकमेकांकडे बघत असतात। अशा प्रकारे त्यांनी जत्रा बघितल्यानंतर रात्रीचे आता जवळपास 12-12:30 वाजलेले असावे। पूजा आपल्या मैत्रिणीसोबत घरी जाते आणि प्रवीण देखील आपल्या घरी जातो। घरी गेल्यानंतर प्रवीण हा पूजाच्या मोबाईलवरती कॉल करतो। प्रवीणने पूजाला एक मोबाईल देखील गिफ्ट दिलेला असतो, कारण पूजाकडे अगोदर मोबाईलच नव्हता। आता प्रवीण रात्रीच्या 12-1 वाजता पूजाला कॉल करतो आणि पूजाला म्हणतो की मला तुला भेटण्याची इच्छा आहे। पूजा म्हणते की यात्रेमध्ये तर तू माझ्याकडे बघत होता, एवढी काय घाई झाली तुला भेटण्याची? आता इतक्या रात्रीचं भेटणं योग्य नाही। प्रवीण म्हणतो मात्र मला भेटल्याशिवाय होणार नाही, आता नाही तर पहाटेच्या 4 वाजता मला भेटण्यासाठी ये। पूजा म्हणते ठीक आहे,
बघू नंतर. आता जसं पहाटेचे 4 वाजतात. म्हणजे 27 जानेवारी 2026 सुरू झाले होते. पहाटेचे 4 वाजता हा प्रवीण पूजाच्या मोबाईलवरती कॉल करतो. पूजा फोन रिसीव करते आणि प्रवीण तिला खूप रिक्वेस्ट करत असतो. म्हणून पूजा आपल्या घरातून 4 वाजता निघते, घराबाहेर पडते आणि कॉलवरती बोलत बोलत शेताकडे जाऊ लागते. आता एक तरुण तरुणी शेतात गेल्यानंतर काय करणार? त्यांना जे करायचं होतं ते त्यांनी केलं. प्रवीण तिला कडकडून भेटला. सर्व गोष्टी झाल्या आणि त्यानंतर प्रवीण आपले कपडे वगैरे ठीक करून आपल्या घराकडे निघाला आणि पूजाला सांगितले की तू देखील तुझ्या घरी निघून जा. आणि प्रवीण हा पुढे निघून गेला आणि पूजा ही मागून जाणार होती. मात्र आता जशी सकाळ होते तरीही पूजा घरी गेलीच नव्हती. पूजाचे कुटुंबीय उठते, बघते तर पूजा अजूनपर्यंत कुठे दिसत नाही. कदाचित रात्रीची जागृत झाल्यामुळे पूजा झोपलेलीच असेल. तिला बघण्यासाठी जातात तर अंथरुणामध्ये पूजा त्यांना दिसत नाही. आता तिचं कुटुंबीय पूजाला सर्वत्र शोधू लागतात आणि बोंब उठवली जाते. पूजा नक्की गेली कुठे? त्यामुळे सर्व लोक तिला इकडे तिकडे शोधू लागतात. ही बातमी संपूर्ण गावभर पसरते. पूजा कुठेही दिसत नाही. आता जवळपास सकाळचे 9:30 वाजले होते तरी देखील पूजाचा काही पत्ता नव्हता. रामेश्वर साहू नावाचा एक व्यक्ती 9:30 वाजता पूजाच्या घरी येतो. वडिलांना भेटतो आणि त्यांना सांगतो की तुमची मुलगी पूजा ही माझ्या शेतामध्ये चिखलामध्ये विचित्र अवस्थेमध्ये पडलेली आहे. आता संपूर्ण कुटुंबीय हे सर्व ऐकतात आणि तातडीने धावपळ करत त्या ठिकाणी जातात. तेथे जाऊन बघतात तर पूजा पूर्णपणे नग्न अवस्थेत त्या ठिकाणी पडलेली असते आणि तिच्या प्रायव्हेट पार्टवरती चिखल वगैरे लागलेला असतो. अगदी विचित्र अवस्थेत त्या ठिकाणी पडलेली असते. हे दृश्य पाहून पोलिसांना संपर्क करण्यात येतो. या गावात एक मुलगी आहे, ती पूर्णपणे नग्न अवस्थेत चिखलामध्ये पडलेली आहे. पोलीस या प्रकरणाला गंभीरतेने घेतात. SP उमेश कुमार कश्यप आपल्या संपूर्ण पोलीस टीमसह घटनास्थळी दाखल होतात आणि मृतदेहाची पाहणी करतात. मृतदेह पाहताना देखील अगदी लाज वाटेल अशा प्रकारचे ते दृश्य होते. सर्व लोक बघून आपल्या तोंडाला हात लावत होते की या मुलीसोबत असं कोणी केलं असेल, असं कसं झालं. आता हे प्रकरण इतकं गंभीर झाले होते की पूजाचे कुटुंबीय हे धरणं प्रदर्शन करू लागलं होतं आणि त्यांचं एकच मत होतं की ज्या व्यक्तीने हिच्यासोबत असं केलं त्या व्यक्तीवरती गंभीर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याला गंभीर शिक्षाही झाली पाहिजे. आता पोलीस पूजाचा पोस्टमार्टम वगैरे करतात. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये येतं की चिखलामध्ये तिला दाबून तिचा श्वास बंद झाल्यामुळे तिचा मृत्यू झालेला आहे. मात्र हे कोणी केलं? आता पोलीस त्या गावातील CCTV वगैरे चेक करतात तर CCTVमध्ये त्या कॅमेऱ्यामध्ये 2 मुलं हे मोटरसायकलवरती शेताकडे जाताना दिसतात आणि त्यांच्या मागून ही पूजा पायदळ कॉलवरती बोलत बोलत जाताना दिसते. पोलीस ते CCTV फुटेज तिच्या कुटुंबियांना दाखवतात. त्यांना विचारतात की ही मुलं कोण आहेत, तुम्ही यांना ओळखता का? कुटुंबीय त्या मुलाला ओळखत होते. ते पोलिसांना सांगतात की हा प्रवीण चंद्र आहे, त्याचं वय आजच्या डेटला 28 वर्ष आहे. पोलीस सरळ प्रवीण प्रकाश चंद्रच्या घरी जातात. मात्र तिथे गेल्यावर पोलिसांना असे समजते की प्रवीण प्रकाश चंद्र हा पहाटेच घरातून कुठेतरी गेला आहे. प्रवीण हा प्रकाश चंद्राचा भाऊ असतो. तो पोलिसांना सांगतो की साहेब आम्हाला माहीत नाही प्रवीण नक्की कुठे गेला आहे. आता पोलीस प्रवीण प्रकाश चंद्राचा मोबाईल लोकेशन काढतात आणि त्याला पटना या शहरातून अटक करतात. पोलीस स्टेशनला घेऊन येतात. पोलीस स्टेशनला आणल्यानंतर प्रवीण प्रकाश चंद्रला विचारण्यात येतं की तू पूजासोबत असं का केलं? तर हा प्रवीण पोलिसांना सांगतो की मी पूजासोबत असं काही केलं नाही. हो, आमचे संबंध होते, प्रेम प्रकरण होतं. 2022 पासून सुरू होतं. आम्ही एकमेकांना भेटायचो. आम्ही पहाटे दोघे भेटलो. काही गोष्टी आमच्या झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणावरून निघून आलो आणि पूजा देखील आपल्या घरी जाणार होती. मात्र माहीत नाही तिच्यासोबत हे असं कोणी केलं आणि याबद्दल मला काही माहीत नाही. आता पोलीस म्हणतात की ठीक आहे, तू जर पूजाला या दुनियेतून हटवले नाही तर तू फरार का झाला होता? तर प्रवीण चंद्र पोलिसांना सांगतो की पूजाचा मृत्यू झाला हा संशय पूर्णपणे माझ्यावरती येईल, मला शिक्षा होईल असं मला वाटलं, म्हणून मी घरातून फरार झालो होतो. आता पोलीस प्रवीण प्रकाश चंद्र ज्या मार्गे फरार झाला होता त्या मार्गातले सर्व CCTV फुटेज चेक करतात. तर त्या CCTV फुटेजमध्ये दिसते की दोघेजण प्रवीण प्रकाश चंद्रला बाईकवरती बसून फरार होण्यास मदत करतात. त्याला घेऊन मार्केटच्या दिशेने बसस्टँडकडे चालले होते. आता प्रकाश चंद्र आणि केशवचंद्र या प्रवीण चंद्रच्या 2 मित्रांना, एक त्याचा भाऊ असतो आणि एक त्याचा मित्र असतो, या दोघांनाही उचलतात.
पोलीस स्टेशनला घेऊन येतात. आता त्यांची सक्तीने चौकशी सुरू होते. पोलीस त्यांना विचारतात की तुम्ही दोघांनी पहाटेच प्रवीणला या ठिकाणावरून फरार होण्यास मदत केली. इतक्या लवकर तुम्हाला कसे समजले होते की पूजाचा मृत्यू झालेला आहे, पूजाची हत्या झालेली आहे? आता हे पोलिसांचे प्रश्न ऐकून त्यांचे हातपाय थरथर कापू लागले होते. शेवटी पोलिसांच्या सक्तीपुढे आपला गुन्हा कबूल करावा लागला आणि संपूर्ण कहाणी हा प्रवीण प्रकाशचंद्र पोलिसांना सांगू लागतो की पूजा आणि माझ्यामध्ये बऱ्याच वर्षापासून संबंध होते. 2022 पासून आमचे संबंध सुरू होते. मी तिच्यावर खूप प्रेम करत होतो आणि पूजा देखील प्रवीणवरती खूप प्रेम करायची. दोघे लग्नाचे स्वप्न बघत असायचे. प्रवीणचं तिच्यावरती प्रेम होतं. याने स्वतःकडून एक मोबाईल देखील तिला गिफ्ट दिलेला होता, जेणेकरून त्याला फोनवरती बोलता येईल. अशा प्रकारे संबंध होते. मात्र जो प्रवीण होता हा शिक्षणासाठी बाहेरगावी शहरामध्ये जात असायचा. त्यामुळे त्याला नेहमीच पूजाला भेटणं हे शक्य नव्हतं आणि तो जेव्हा बाहेर शिक्षण घेऊन सुट्टीवरती जेव्हा घरी आपल्या गावाला यायचा तेव्हा तो पूजाला भेटायचा. मात्र या प्रवीणच्या डोक्यात संशय येत होते की मी बाहेर गेल्यानंतर, मी शहरात गेल्यानंतर ही पूजा दुसऱ्याच कोणाला तरी भेटते. त्याचं कारण असं होतं की हा प्रवीण जेव्हा कधी पूजाला कॉल करायचा तर तिचा कॉल बिझी येत असायचा आणि त्यामुळे पूजा आणि प्रवीणमध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद देखील होऊ लागले होते. तरी देखील ही पूजा त्याला भेटत होती आणि प्रवीण आपल्यासोबत सारखाच वाद घालतो म्हणून पूजा ही त्याला थोडंसं इग्नोर करू लागली होती. आता 26 जानेवारी 2026चा दिवस होता, जेव्हा पूजा आपल्या मैत्रिणीसोबत गेली होती. प्रवीण देखील यात्रेत गेला होता. तेथे त्यांनी एकमेकांना बघितलं होतं. तर या प्रवीणला हाच संशय यायचा की इकडे यात्रेमध्ये आली तर ही हिच्या प्रियकरालाच बघत असते. मात्र त्याच्याकडे तसा कोणताही प्रूफ नव्हता आणि शेवटी त्याने घरी गेल्यानंतर पूजाला फोन केला आणि तो पूजाला बोलला की मला तुला भेटायचं आहे. पूजा त्याला नकार देत होती की रात्र खूप झालेली आहे, आपण नंतर भेटूया. मात्र प्रवीण ऐकण्यासाठी तयार नव्हता. हा प्रवीण पूजाला वारंवार म्हणत होता की मला भेटायचंच आहे, काही झालं तरी. आता नाही तर पहाटेच्या 4 वाजता तरी ये मला भेटायला, आपण भेटूया. पूजा कसं बसं त्या ठिकाणी तयार होते आणि पहाटेच्या 4 वाजता जेव्हा हा प्रवीण तिला स्वतःहून कॉल करतो, पूजा उठते घरातून आणि फोनवरती बोलत बोलत शेताच्या दिशेने जाते. तिच्या अगोदरच प्रवीणचंद्र आणि प्रवीणचंद्राचा एक भाऊ असतो, केशवचंद्र. हे दोघे अगोदरच बाईकवरून शेताकडे जातात. पूजा मागून जाते आणि तेथे गेल्यानंतर जो केशवचंद्र असतो हा बाईकवरती तिकडेच थांबतो आणि त्यानंतर हा प्रवीण पूजाला घेऊन शेताच्या आतमध्ये जातो. तेथे गेल्यानंतर सर्वात अगोदर यांच्यामध्ये संबंध बनतात आणि इच्छा पूर्ण झाल्यानंतर प्रवीण पूजाला म्हणतो की तू मला धोका देत आहे, तू कोणत्या व्यक्तीसोबत बोलत असते, तू बिझी का असते? आणि हे ऐकल्यानंतर पूजाला राग येऊ लागतो. पूजा म्हणते की आता तुझं मन भरलं आहे, तुझी इच्छा पूर्ण झाली, तर आता तू माझ्यासोबत वाद घालू लागला. तुझ्यासाठी मी इतक्या पहाटे आले आहे, त्याचं तुला काही नाही. प्रवीण म्हणतो की मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे, माझं तुझ्यावरती प्रेम आहे, तर मला तुला विचारण्याचा अधिकार आहे, नक्की तू कोणाच्या संपर्कात आहे? पूजा सुरुवातीला नकार देते. पूजा म्हणते की मी कोणाच्याही संपर्कात नाही. मात्र वारंवार प्रवीण तिच्यावरती भडकतो, कारण अगोदर तो वाद घालू लागतो. वादाचं रूपांतर खूप भयानक होते. पूजा देखील आता त्याला म्हणते की हो, माझं दुसरीकडे कॉन्टॅक्ट आहे, मी बोलते फोनवरती. कदाचित ती रागात देखील बोलली असेल. एवढं बोलल्यानंतर प्रवीणला राग येतो आणि तिच्यावरती चिखल फेकू लागतो. चिखल तिच्या चेहऱ्यावरती उडल्यानंतर पूजाला देखील राग येते आणि ती देखील चिखल फेकू लागते. प्रवीण आणखी संतापतो, चिडतो आणि पूजाला पकडतो आणि तिला चिखलामध्येच तिला धरून दाबतो. चिखलात दाबल्यानंतर तिचे जे निजी अंग असते त्या ठिकाणी देखील तो रागात चिखल भरून देतो. चिखलाने संपूर्ण अंग पॅक करतो. चिखलामध्ये तिचं तोंड तोपर्यंत दाबून धरतो जोपर्यंत तिचा मृत्यू होत नाही. जेव्हा त्याला वाटले की पूजाचा आता मृत्यू झाला आहे, तो पटकन तेथून पळ काढतो. आपल्या मित्राच्या म्हणजे केशवचंद्रच्या बाईकवरती बसतो. केशवचंद्रला संपूर्ण प्रकार सांगतो. केशवचंद्र याचा मित्र असतो, तो देखील घाबरून जातो. घरी गेल्यानंतर प्रकाशचंद्र आपल्या भावाला लव प्रकाशचंद्रला देखील झालेला प्रकार सांगतो. त्यानंतर लव प्रकाशचंद्र आणि केशव हे दोघेही त्याला बाईकवरती बसवतात आणि त्याला बसस्टँडवरती घेऊन जातात. त्याला सांगतात की तू आता इथून फरार होऊन जा आणि प्रवीण हा पटनाला फरार होऊन जातो. आणि अशा प्रकारे पोलिसांनी या खुनाचा उलगडा केला होता. पोलिसांनी प्रवीणचंद्रला आणि त्याच्या मित्रांना अटक केलेली आहे. मित्रांनो, अशा घटनेपासून सावधान आणि सतर्क राहण्याची गरज आहे.
तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.